मित्रांनो, माझे नाव विशाखा। आज मी तुम्हाला बोधकथा म्हणून दाखवणार आहे। बोधकथेचे नाव कोल्हा आणि बदक। एका जंगलात एक कोल्हा राहत होता। त्याला वाटले की आपण शिकार करायला जाऊ। मग कोल्हा एका नदीच्या काठी आला। त्याला एक बदक दिसला, बगळा दिसला। हे बगळा पाणी पीत होता। कोल्ह्याला वाटले की आपण हळू जाऊन त्याच्यावर झाप मारू। कोल्हा हळू जाऊन त्याच्यावर झाप मारली, पण कोल्ह्याच्या हाती बगळा लागला नाही। बगळा उडून गेला। कोल्ह्याला वाटले की आपल्या हातात बगळा लागला, पण त्याच्या हातात बगळा लागला नव्हता। दुसऱ्या दिवशी कोल्ह्याने एका सशाचा शिकार केला। सशाचा शिकार केला आणि सशाची हड्डी त्याच्या गळ्यात अडकली। ते दुसऱ्या दिवशी नदीच्या काठी आला। मग त्याने मदत मागितली। त्याची मदत कोणीही करू शकत नव्हते। तेच बगळा पाणी प्यायला आला होता। कोल्हा म्हणाला की बगळो भाऊ, तू माझ्या गळ्यातली हड्डी काढशील का तुझ्या चोचीनं? बगळा म्हणाला, हो। बगळ्याने आपली चोच त्याच्या गळ्यात घातली आणि हड्डी काढली। मग कोल्ह्याने बगळ्याचे धन्यवाद केले। कोल्हा तिथून निघून गेला। बगळा इथून उडून गेला। मग काय झालं? या बोधकथेतून असा बोध निघतो की ते खरा मित्र असतो, तो आपली मदत करू शकतो। धन्यवाद।